नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. TRTI पोलीस भरती 2025, त्याचबरोबर PSI, STI, ASO, टेट, मिलिटरी ही जी एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रोसेस काय राहील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. कट ऑफ किती लागेल, त्याचबरोबर तुम्हाला व्हॅलिडिटी लागते या नाही याबाबतची संपूर्ण माहिती आणि इन्कम सर्टिफिकेट किती वर्षापर्यंत पाहिजे याची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. तुम्हाला कट ऑफ किती राहील हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत, सर्वात पहिले त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे, सर्वात पहिले मी तुम्हाला कट ऑफ सांगून देतो. विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो 30 ते 40 आणि 40 ते 50च्या मध्यामध्ये भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक सांगून देतो, जे विद्यार्थी 50च्या वर आहेत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 100% होणार. पण आता तुम्हाला माहिती आहे की रिस्पॉन्स शीट आलेली आहे, त्याचबरोबर तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा करायचं आहे. ऑब्जेक्शनमध्ये काही क्वेश्चन रॉंग असतील, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाल्यानंतर तुम्हाला नॉर्मलायझेशन सुद्धा पाहायला भेटणार आहे. तुम्हाला जसं बार्टी, टार्टी, आरती, सारथी, महाज्योती बाकीच्या एक्झामसाठी जसं स्कोर कार्ड तुम्हाला आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तशा प्रकारच्या तुम्हाला स्कोर कार्ड सुद्धा येईल. तिथे तुम्हाला तुमचं पर्सेंटाईल राहील आणि तुमचे मार्क्स सुद्धा असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 50 पेक्षा जास्त गुण आहेत, 50 पेक्षा जास्त गुण आहेत ते विद्यार्थी 110% सेफ समजा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणाला 30 गुण आहे, कोणाला 35 गुण आहे, कोणाला 40 गुण आहे, कोणाला 45 गुण आहे, तर यांच्या कसं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आहे तो जर विद्यार्थी जो विद्यार्थी ज्याला 60-70 असे असतील पण त्यांच्याकडे जर व्हॅलिडिटी असली नाही तर तो विद्यार्थी अपात्र ठरेल विद्यार्थी मित्रांनो. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे, कारण त्यांनी जेव्हा फॉर्म काढलं होतं तेव्हा तिथे मेन्शन केलं होतं की तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे म्हणजे पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांचं नक्की सिलेक्शन होणार ज्या विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी आहे. मग तुमचा 35 वर पण होऊ शकते, 40 वर पण होऊ शकते, 30 वर पण होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जे विद्यार्थी 50च्या वर आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सिलेक्शन होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी 30, 35, 40, 45 त्या विद्यार्थ्यात सुद्धा कट ऑफ तुम सिलेक्शन होईल. ऑर्फनचं कट ऑफ तुम्हाला सुद्धा कमी पाहायला भेटेल, फिमेलचं सुद्धा कमी कट ऑफ पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जे PWD होल्डर असतात त्यांच्या सुद्धा कट ऑफ तुम्हाला डाऊन पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्यासोबत तुम्हाला 30, 35 असं किंवा त्याच्यापेक्षा खाली सुद्धा तुम्हाला कट ऑफ पाहायला येऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असे होते की सर इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागते, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मेन्शन केलं होतं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला 3 इयर्सपर्यंतचा पाहिजे, 3 वर्षापर्यंतचा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही 1 वर्षाचंच काढलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे 3 वर्षाचं तुम्ही काढून घ्या. जर तुम्ही काढलं नसेल तर 3 वर्षाचं काढून घ्या, कारण जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर राहिले नाही तर तुम्ही अपात्र ठराल, असं त्यांनी तिथे मेन्शन केलेले आहे. जर तुम्ही त्यांची जे नोटिफिकेशन वाचली असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हेच आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर एवढं कट ऑफ आहे, सिलेक्शन होईल काय, व्हॅलिडिटी लागते काय, इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागते, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तुमचे स्कोर तुम्हाला किती चाललेला आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं, आणखी तुम्हाला काय पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.